मजदूर संघाचा भारतीय मजदूर संघाचा क्षेत्र म्हणजे बँका, LIC, रेल्वे या सगळ्या क्षेत्रामध्ये काम आहे. तसं असंघटित क्षेत्र एक आमचं आहे. बांधकाम कामगार, मलेरिया फवारणी कामगार अशा क्षेत्रामध्ये सुद्धा आमचं काम आहे. आता आमचं अधिवेशन झालं ओरिसाला ऑलरेडीला. या अधिवेशनामध्ये असंघटित कामगार जे अनऑर्गनाइज्ड आहेत त्यांच्या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना काही आम्ही मागण्यांचं निवेदन सादर केलं आहे. त्या सगळ्या मागण्या आम्ही पुढे फॉरवर्ड करायची विनंती. असंघटित कामगार यांच्यासाठी निवेदन संपूर्ण देशभर सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही देत आहोत. यामध्ये प्रामुख्याने असंघटित कामगार जे आहे त्यांचे प्रश्न जे आहे ते सोडवण्यासाठी भारतीय मजदूर संघ कटिबद्ध आहे. भारतीय मजदूर संघ हा संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी काम करतो, तसं भारतीय मजदूर संघ हा असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुद्धा प्रामुख्याने काम करत असतो. भारतीय मजदूर संघाचे भारतामध्ये 2.5 कोटीच्या जवळपास सभासद आहेत आणि हे सर्व सभासद सक्रिय आहेत आणि त्या सभासदांच्या हितासाठी भारतीय मजदूर संघ अनेक वर्ष काम करतो आहे. यातल्या ज्या ओरिसामध्ये अधिवेशन झालं आणि त्या ठिकाणी जे ठराव मांडण्यात आले, ठराव करण्यात आले, त्याचे हे निवेदन आहे. त्याच्यामध्ये अंत्योदय ज्या योजना आहे त्या अंत्योदय योजनेमध्ये श्रमिक श्रेणीच्या म्हणजे पदानुसार जी आहे ती मान्यता करावी आणि त्याचं कठोर पालन करावं सरकारने अशी विनंती करण्यात आलेली आहे. औद्योगिक संबंध संहिता 2020 ही जी आहे याच्यामध्ये त्या परिस्थितीनुसार जे बदल व्हायला पाहिजे ते बदल झालेले नाही आणि त्याच्यामध्ये श्रमिकांच्या ज्या समस्या आहेत त्या अजून सुटत नाही आहे. तर त्यासाठी शासनाला आम्ही आवाहन केले की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालून ते पूर्ण करा. तिसरं जे आहे की भारतीय श्रम संमेलन हे ताबडतोब बोलवावं आणि त्यामध्ये द्विपक्षीय म्हणजे सरकार आणि कामगार संघटना यांना एकत्र करून समोरासमोर या ठिकाणी चर्चा करावी आणि कामगारांच्या समस्या काय त्या सरकारने समजून घ्याव्या आणि सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. सर्व ज्या योजना आहेत मासिक जे अनुदान ज्याला म्हणतो मानधनावरती असतात त्यांना कायम करावं. EPS 95 जे आहे अंतर्गत आता जे निवृत्तीवेतन पेन्शन आहे ते 1000 आहे ते वाढवून 7500 करावा आणि त्याच्यामध्ये महागाई भत्ता सुद्धा इन्क्लूड करावा अशी मागणी केलेली आहे. HEC मिल्स आणि HEC राणी ITI आदी जे सार्वजनिक उपक्रम आहे त्यांचं जे आता काही वेतन थकीत आहे ते वेतन ताबडतोब करावं अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. उद्योग